जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी घेऊन अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। शेतकऱ्यांच्या तक्रारींची अनेक बैठकी झाल्या आहेत, पण काहीही समाधानकारक मार्ग निघाला नाही। खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीच्या खरेदीसाठी 2013च्या कायद्याची अंमलबजावणीची मागणी केली आहे। संयुक्त मोजणीच्या आधारे शेतातील सर्व मालमत्ता तपासून देण्यात यावे अशीही सूचना केली। महसूल विभागातील काही अधिकारी प्रक्रियेत विलंब करत असल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला आहे। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याची योजना आखली आहे। काय मागणी होती, काय नियोजन होतं? गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या, परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही। आज अंतिमतः माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली। हे सर्व जालना, वाटूर, परतूर, मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। यांची मागणी एकतर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतले पाहिजेत। 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती। मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की PWD असेल किंवा कृषी विभाग असेल, MGP असेल, वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली। कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत, विहीर आहे की नाही, घर आहे की नाही, किंवा तत्सम जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत, मोसंबी किती आहेत, द्राक्ष किती आहेत, आंबे किती आहेत, याची माहिती संयुक्त मोजणी। आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे, कारण की सर्व विभाग, एक विभाग नसतो। महसूल, PWD, MGP, कृषी या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सह्या असतात सर्व डिपार्टमेंटच्या, आणि ते सर्व इन कॅमेरा असतं। आता त्यामध्ये महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी थोडीशी चालाकी करून लोकांना त्रास करणे या ठिकाणी लावलं। माझी मुळात मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील, मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे। ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल, जे लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताच्या आड येत असतील, त्या सर्व लोकांना तातडीने निलंबित केलं पाहिजे, ही मागणी मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे या ठिकाणी केलेली आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य केलं जवळपास की काही विभागाकडून यामध्ये थोडंसं दिरंगाई झालेली आहे। मुळामध्ये या ठिकाणी JMS म्हणजे संयुक्त मोजणी हे झाली असताना त्यामध्ये चावडी वाचन हे फार महत्त्वाचा पार्ट आहे। चावडी वाचनामध्ये सुद्धा हे सर्व गाव झालेले आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना महसूल विभागाचे काही अधिकारी जाणीवपूर्वक यामध्ये कुठल्या कारणाने खोडा घालतात याची मला कल्पना नाही, परंतु त्यांना आता या जाहिरातीतल्या शुक्राचार्याला शोधलं पाहिजे आणि ते निश्चितपणे त्यांना शोधायचं काम आम्ही सुरू करू। मुळामध्ये आता गवळी पोखरी आमच्याकडे असेल किंवा आता आमचे शेतकरी त्यांना 28 लाख रुपये 2 एकरचे, कोण शेतकरी तो मौजपुरीचा शेतकरी, त्याला फक्त 28 लाख रुपये विहीर, 2 एकर शेती, म्हणजे किती 14 लाख रुपये एकरने पैसे त्याला या ठिकाणी मिळणार। काही भागामध्ये 12 लाख रुपये एकरने पैसे मिळणार आहेत, काही भागामध्ये त्यापेक्षा कमी एकरने पैसे मिळणार आहेत। आता मला सांगा की 12 लाख रुपये एकरने कोणत्या गावात जंगलात तरी शेती भेटते का? समृद्धीमध्ये जमीन चालली म्हणून लोक खुश होते, पैसे जास्तीचे मिळणार आहेत, पैशाचे जास्त मिळणार आहेत, फायदा होणार आहे, आमचा पैसा मिळेल, आणि त्या भरोश्यावर लोकांनी आम्हाला त्यावेळेस या सर्व अधिकाऱ्यांनी 3 महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील अशा प्रकारचा शब्द दिल्यामुळं शेतकऱ्यांनी आजूबाजूला आपली जमीन चालली म्हणून आजूबाजूला जमीन घेऊन ठेवली, त्यांना ॲडव्हान्स दिला। आता 1.5 वर्ष होत आलं, 1-1.5 वर्षाला पैसा त्यांना मिळाला। 3 व्यवहार करून जवळपास या शेतकऱ्यांनी शेती पाहिली 1.5-2 वर्षापूर्वी, त्यांनी व्यवहार केले, काही त्यांना ॲडव्हान्स दिले 5-5, 10-10, 20 लाख। आता त्यांना ते पैसा न आल्यामुळे ते पैसा देऊ शकले नाहीत। मग दुहेरी तिहेरी संकट या शेतकऱ्यावरती या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे या सर्व 200-300 शेतकऱ्याला घेऊन मी आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेलो आहे। जिल्हाधिकारी महोदयाने सकारात्मक या बाबीवरती चर्चा केली।
काही अंशी त्याने ज्या गोष्टी, समजा अंगूरचा आहे, आम्ही त्यावेळेस 11,800 रुपये अंगुराला दर दिले. आता अंगुराला दर काय द्यायला लागले? 20 रुपये 50 रुपये एका झाडाला. अरे मग आता तुम्ही समृद्धीमध्ये जमीन गेले, अंगूर गेले ना, द्राक्ष गेले ना, मग त्या 11,800 रुपये तिथे मिळतात, मग तुम्ही 20 रुपये कसे रोपाचे होऊन लावतात? 50 रुपये आंब्याच्या झाडाला मिळायला लागले. आता शेतकऱ्यांनी काय मारायचं का काय करायचं हा विषय आहे. या संदर्भाने आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी अजून चर्चा झाली आणि मी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या विषयावरती प्रदीर्घ या ठिकाणी निश्चितपणे बोलेल आणि या भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या कानावरती टाकेल. ज्या भागाचं क्लिअर आहे, आता उद्यापासून परतूर वगैरे त्या भागातले पैसे वाटप सुरू होतील. काही ठिकाणी पैसे आलेले आहेत, ते पैसे वाटप करायची सूचना आज शब्द दिला जिल्हाधिकाऱ्यांनी की उद्यापासून आम्ही ज्या भागाचं क्लिअर आहे त्या भागात ते पैसे वाटप करू. परंतु समाधान औताडे यांनी पूर नियंत्रण संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेतली बैठक. भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनी धरणातून सध्या भीष्मा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे. सध्या नदी दुथडी भरून वाहत असल्याने संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता आमदार समाधान औताडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूर नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना प्रशासनास देऊन आढावा घेतला आहे. यामध्ये नागरिकांच्या स्थलांतरित शिवाय नागरिकांना अन्न, वस्त्र अशा गोष्टींची व्यवस्था निर्माण करून देणे, शहरामध्ये सखल भागात पाणी येऊ नये यासाठी बॅरिगेडसह विविध उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आमदार औताडे यांनी प्रशासनाला दिल्या. उजनी धरण 100% भरल्यामुळं वरून येणारा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये येतोय. त्यामुळं भीमा नदीमध्ये ते पाणी आलेला जो मोठा विसर्ग आहे हा भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी येतोय आणि पूरजन्य परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे. आणि मोठा पूर जर आला तर लोकांच्या बाबतीत तिथली शिफ्टिंग असेल किंवा लोकांना त्या सुविधासुद्धा मिळणे हे अत्यंत क्रमप्राप्त आहे. त्यामुळं आज प्रांत ऑफिसमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, BDO, DYSP, उजनीचे सर्व अधिकारी, नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी आणि महसूलचे सर्व अधिकारी या निमित्तानं बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये या निमित्तानं जशा पद्धतीनं हा फ्लो वाढल, पुराची परिस्थिती जर वाढत गेली तर त्यामध्येच आपल्याला कशा ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे याकरता या निमित्तानं आजच्या बैठकीमध्ये लोकांना काही लोकांना शिफ्ट करणे असेल, शिफ्ट केलेल्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवणं आणि त्यांच्याही जेवणाची व्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या सोयीसुविधा ह्याही त्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टीवरती आज या ठिकाणी आढावा बैठक झाली. त्यासाठी सर्व प्रशासन या पद्धतीनं सज्ज आहे आणि सर्व कामाला आज या ठिकाणी लागलेले आहे. किती कुटुंबाला स्थलांतरित केलं शहरात आणि तालुक्यात? आता जवळजवळ मागचा जर सगळा हिस्ट्री काढली, इतिहास काढला तर 2020ला सगळ्यात मोठा विसर्ग या निमित्तानं आला होता. 2019लाही तीच परिस्थिती होती. मला वाटतं 2,94,000 असा काहीतरी विसर्ग या निमित्ताने 3 लाखाच्या आसपास विसर्ग नदीमध्ये आला होता. त्यावेळेला मोठी पूरजन्य परिस्थिती होती. बऱ्याच ठिकाणी या निमित्तानं पाणी शहरामध्ये आलेलं होतं. तर अशा परिस्थितीतसुद्धा प्रशासनाने या ठिकाणी लोकांना त्या शिफ्ट करणे असेल की लोकांच्या सुविधा निर्माण करण्याच्या असतील तर या निमित्तानं केलेलं होतं. तर आतासुद्धा हा विसर्ग, कारण आज वरती जर बघितलं धरणाच्या वरती हा येणारा विसर्ग वाढतो आहे. आजपर्यंतसुद्धा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. उद्यापासून ऑरेंज अलर्ट होईल. परंतु निसर्गाच्या या कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नसतात. जर विसर्ग वाढला तर सगळ्या गोष्टी या गोष्टीला प्रशासनसुद्धा सज्ज राहिलं पाहिजे. याकरिता आज बैठक झाली आणि त्याकरिता सर्व कुठल्याही गोष्टीला प्रशासन सज्ज आहे. भाजपने विकास केला त्यावरच आदित्य ठाकरे मंत्री झाले असं आशिष शेलार म्हणाले. भाजपाने मुंबईतील विकास कामाचे श्रेय घेतले असून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी मोकळ्या जागांवर बांधकाम करण्याची मागणी केली होती.
आशिष शेलार यांनी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली आणि कोस्टल रोडच्या परवानग्यावरील अटींचा आढावा घेण्याची मागणी केली आहे। त्यांनी असंही म्हटलं की उद्धव ठाकरे सरकार काळात राजकीय हस्तक्षेपामुळे शपथपत्र देण्याचे काम थांबवले गेले होते। आदित्य ठाकरे त्यांच्यावर आरोप करतायत की हिरव्या जागाऐवजी मोकळ्या जागेंवर बांधकामाची मागणी केली आहे। शेलार यांनी भाजपने विकास केला असल्याचंही म्हटलं, तसंच आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे। मी स्वतः आमदार मिहीर कोटेच्या आमदार मनीषा चौधरी मुंबईकर नागरिकांच्या विविध विषयावर आणि आमच्या मतदारसंघातील काही विषयांवर मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे त्या संदर्भात भेट घेतली। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही एका गंभीर प्रकरणाच्या चौकशीची मागणी महापालिका आयुक्तांकडे केलेली आहे आणि ते गंभीर प्रकरण संपूर्णतः मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईकरांच्या पर्यावरणावर, पर्यावरणीय समतोलावर घाला घालण्याचा ज्यांचा होता त्या मंडळींची चौकशी करा अशी आमची मागणी। मुंबईतल्या कोस्टल रोडला सर्व परवानग्या या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणल्या, जलद गतीने आणल्या। त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेषतः पर्यावरण खात्याने आणि नगरविकास खात्याने त्या मुंबईकरांच्या आवश्यकतेपोटी तातडीने दिल्या आणि मुंबई कोस्टल रोड कामाला सुरू करण्याआधी ज्या अटी शर्ती दिल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट ही होती की हा कोस्टल रोड करताना जो भराव टाकला जाईल त्या भरावामुळे निर्माण होणारी मोकळी जागा ही मोकळी म्हणूनच पर्यावरणाला पूरक ठेवली पाहिजे। त्यावर कुठलंही बांधकाम असता कामा नये नंबर 1, कुठलेही अनधिकृत बांधकाम येता कामा नये नंबर 2, निवासी बांधकामाला परवानगी देता कामा नये नंबर 3 आणि व्यावसायिकरण किंवा व्यावसायिक उपयोग किंवा व्यावसायिक बांधकाम येता कामा नये नंबर 4 अशा सुस्पष्ट अटी आमच्या केंद्र सरकारने मुंबईकरांच्या हितासाठी कोस्टल रोडला परवानगी देताना या मोकळ्या जागांवरती टाकली होती। आणि केवळ अट नाही, याचं शपथपत्र ॲफिडेव्हिट तुम्ही द्या। उद्धव ठाकरेजींचं सरकार आल्यापासून ते जाईपर्यंत या विषयाचा पाठपुरावा आम्ही करत होतो की या मोकळ्या जागा मुंबईकरांनाच मिळाल्या पाहिजेत आणि केंद्राने सांगितल्याप्रमाणे त्यावर बांधकाम, अनधिकृत बांधकाम, निवासी बांधकाम, व्यावसायिक उपयोग किंवा व्यावसायिक बांधकाम येणार नाही, येऊ देणार नाही या अटीचं शपथपत्र द्या। पण कुठल्या तरी राजकीय हस्तक्षेपातल्या मोठ्या ताकदीने मुंबई महापालिकेला असं शपथपत्र केंद्र सरकारला देण्यापासून थांबवलं, मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेण्यापासून थांबवलं। ही मंडळी कोण आहेत, हे अधिकारी कोण आहेत, त्याच्या मागे गुप्त हात कोण आहे तो तर कळेलच, पण महापालिकेत असं करणारे अधिकारी कोण त्यांची चौकशी करा आणि चौकशीत त्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला कळेल की सरकारमध्ये तत्कालीन उद्धवजींच्या बसलेल्या युवा नेत्यांचे काही त्याच्यावर दबाव होते का याची सुद्धा माहिती चौकशीत आणा अशी मागणी आज मी त्या ठिकाणी केली आणि आयुक्तांनी ती मान्य केलेली आहे। ठाकरे यांनी सुद्धा भेट घेतली, त्यांचाही हाच आरोप होता एकंदरीत आमचं सरकार असताना कुठलीही प्रस्तावित अशा प्रकारचे होर्डिंग्स लागणार नव्हते। या ठिकाणी होर्डिंग्स लागणार आहेत, जे इंटरसेक्शन आहे त्या ठिकाणी होर्डिंग नेमकं आलं कुणाच्या मुळामध्ये आदित्य ठाकरेजींवरच माझा थेट आरोप आहे। या मोकळ्या जागा मोकळ्या राहूच नाहीत, या मोकळ्या जागावर बांधकाम व्हावं, अनधिकृत बांधकाम व्हावं, लोकांना हवी आहे हिरवळ आणि आदित्य ठाकरेजी यांच्या पक्षाला हवी आहे हिरवी पिलावळ, म्हणून निर्माण झालेल्या मोकळ्या जागेत अनधिकृत हिरवी पिलावळ यावी या भूमिकेत त्यांनी शपथपत्र देण्यापासून थांबवलंय का? हाच माझ्या चौकशीचा भाग आहे, हाच माझा आरोप आहे। राहता राहिला ज्या होर्डिंगच्या विषयामध्ये आज त्यांना पश्चात बुद्धी सापडली आहे त्याची सुद्धा मागणी आम्हीच केली, तर आयुक्तांनी सांगितलं असा कुठला विषयच नाही।
कोस्टल रोडच्या जागेवर होर्डिंगचा प्रस्तावच नाही. कोस्टल रोडच्या जागा ज्या मोकळ्या निर्माण झाल्या त्याच्यावरही प्रस्ताव नाही. एक जुन्या मुंबईच्या म्हणजे कोस्टल रोडच्या अगोदर असलेल्या मुंबईतल्या इंटरचेंजच्या जागेवर होर्डिंगचा प्रस्ताव आलाय, त्याला अजून मान्यता दिलेली नाही, त्याला CRZ ची मान्यता नाही. मग हे खोटं पसरवलं जातं आणि म्हणून मुंबईमध्ये आजकाल भूत, भय आणि भैताड अशी नौटंकी चालू आहे. भूत, भय आणि भैताड याचा अर्थ लोकांच्या डोक्यावर एक भूत निर्माण करायचं कल्पोकल्पित. यांना अजून परवानग्या मिळाल्या नाही, CRZ ने क्लिअरन्स दिलं नाही, पण जणू काही कोस्टल रोडवरच येत आहे असं भूत निर्माण करायचं. भय नागरिकांच्या डोक्यावर टाकायचं की पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे आणि सकाळी 9 वाजता भैताड चॅनलवर बोलायला येतात. आणि त्यामुळे भूत, भय, भैताडच्या प्रयोगाला नागरिकांनी फसू नये, फसत नाहीयेत हे त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर अपंगत्व दाखवल्याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांचे गौप्यस्फोट. संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर अपंगत्व दाखवल्याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी गौप्यस्फोट केला असून अपंग आणि जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे धुळे जिल्हा हे माहेरघर असून धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय व धुळे जिल्हा रुग्णालयातून तब्बल 1300 बोगस दाखले देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे. डिसेंबर 2014 मध्ये याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात 12,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची पूर्वपुराव्यांची माहिती आपण दिली होती. तसंच अपंग जे युनिट आहे याचे सर्वाधिक दाखले आपल्या जिल्ह्यात आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे. आणि काय नेमकं प्रकरण आहे? असं आहे की मी कैलास भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन जी अधिष्ठाता यांच्याकडून 50,000 दाखल्यांचे झेरॉक्स घेतले आणि त्या सगळ्यांची तपासणी केली. स्वतः मी केली, दुसरा कोणी माझ्या सांगितलं नाही. आणि माझ्या लक्षात आलं की जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत या लोकांनी अपंगाचे दाखले घेतलेले आहेत. मग मी सगळं माझे डिटेल काढले तर साधारणतः मला असे 1200 आणि 1300 याच्यामध्ये एवढे अपंग असल्याचं याद्या मिळाल्या. मी त्या याद्या सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्या. त्यात शिक्षक जास्त होते म्हणून मी त्या विनोद तावडेंकडे दिल्या. पण 12-15 वेळा भेटलो पण त्यांनी हे सगळं प्रकरण दाबून टाकलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा साधारणतः 12,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. किमान एका शिक्षकाचा पगार 1 लाख रुपये झाला. काय एक शिक्षक लावायचा तो 20 लाख रुपये घेतो संस्था चालक. तर उघड सत्य आहे. काय एका शिक्षकाची नियुक्ती द्यायची असेल तर 2 लाख रुपये घेतात शिक्षण संस्थेचे लोक आणि शिक्षणाधिकारी. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जो डॉक्टर आहे, जो अधिकारी संशोधन देतो तो सुद्धा 2 लाख रुपये घेतो. नारायण राणे आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाज बांधव आक्रमक. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाजाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात सकल मराठा समाज बांधवांनी नारायण राणे आणि बोंडे यांचं पोस्टर जाळून निषेध व्यक्त केलाय। यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। दरम्यान नारायण राणे यांनी माफी मागावी, अन्यथा संभाजीनगरात आल्यावर वेळ पडली तर गाड्या आणि डोकं फोडू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय चाटून तळवे चाटून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून पाय चाटून तळवे चाटून खासदारकी घेणाऱ्या अनिल बोंडाच्या विरोधात भव्य निदर्शने करण्यात आली। सरकारने हे भुंकणारे कुत्रे आमच्या स्वाभिमानी आणि संघर्ष योद्धा मनोज जारंगे यांच्यावर सोडलेले आहेत, परंतु मी सरकारला सांगू इच्छितो, तुमच्या अशा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आमच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेतृत्वावर काहीच फरक पडणार नाही। आमचा 6 कोटी अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागं आहे, त्यामुळं तुम्ही आता फक्त विधानसभेची वाट बघा। तुम्हाला तुमची अवकात आणि तुमची जागा दाखवल्याशिवाय हा अखंड मराठा समाज शांत बसणार नाही। तुम्ही हे गांभीर्यानं घ्या आणि लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या। घरात काम करणाऱ्या नोकराने 3 साथीदारांच्या मदतीने 20 लाखांचा ऐवज केला लंपास। डोंबिवली राजूनगर येथील घटना। डोंबिवलीत घरकाम करणाऱ्या नोकराने घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राजूनगर डोंबिवली पश्चिम येथे ही घटना घडली आहे। घरकाम करणाऱ्या नोकराने आपल्या मेहुणा आणि अन्य 2 साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली आहे। मात्र एका रिक्षा चालकाच्या मदतीने या प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी 3 चोरट्यांना अटक करून चोरी गेलेले 20 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत। मुख्य आरोपी सागर थापा याचा पोलीस शोध घेत आहे। राजूनगर डोंबिवली वेस्ट या ठिकाणी कुंदन म्हात्रे आणि त्याचं कुटुंब राहतं आणि 27 तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली। त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। याच्यात मेन इन्व्हॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमॅन होता सागर थापा हा गायब असल्यानं त्याच्यावर संशयाची सुई गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला। पहिला 15.5 लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला। त्यानंतर तपास करत असताना आमचे DB टीमचे अधिकारी API लोखंडे, PSI भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे, जो सागर थापाचा मेहुणा आहे, लील बहादूर कामी याला पहिलं कामोट्यातून अटक केलं। त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बेंगलोर इथून तपास करून आणखीन 2 आरोपी अरेस्ट केले। त्याच्यामध्ये जवळजवळ 7 लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकवर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जो मेन मास्टर याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे, त्याचाही तपास जारी आहे। इतरही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांच्यावर गुन्हा ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की आंबेडकर यांना ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्यांनी 1967 साली ओबीसी आरक्षणाची सुरुवात आणि फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी याचा उल्लेख केलाय। तसंच चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे। त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली नाही आणि पळकुट्टेपणा दाखवला। त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा असंही सांगितलं। बघूयात ते यावेळी काय म्हणाले। बाईट चंद्रकांत पाटील।
आता आपण मी कोणाला दोष देत नाही. मनोज जरांगे पाटलांना बिलकुल दोष नाही. ते खूप मनापासून मराठा समाजाच्या विकासासाठी आंदोलन करत आहेत. आता आपण एका चक्रात सापडलो. आता बाहेर पडणं फार कठीण झालं. जोपर्यंत 10% मराठा समाजाला माननीय एकनाथजींनी आणि देवेंद्रजींनी आणि अजित पवारांनी रिझर्वेशन दिलेलं आपण सगळ्या समाजाने मागणी करून विड्रॉ करत नाही, तोपर्यंत आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये आपण जाऊ शकत नाही. बाय लॉ कायदाच असा आहे की ज्याला जातीचं आरक्षण आहे त्याला 10% आर्थिक मागास मिळत नाही. मग त्या 10% मध्ये समाधान म्हणून ते टिकवलं पाहिजे. मग विषय संपला. आग्रह आपला जो चालला आहे मनोज जरांगे पाटलांचा की आम्हाला 10% एसीबीसी म्हणणार नाही, आम्हाला 10% आर्थिक मागासही म्हणणार नाही, आम्हाला तुम्ही ओबीसी करा. ज्या ओबीसी करण्यामधली कुणबी नोंद सापडेल तर सगळ्यांना ओबीसी केलं जाईल ना. त्यांनी जी सगळे सोयऱ्यांची व्याख्या केली ती काही नवीन नाही. आपल्याकडे पितृसद्धाक पद्धतीने यांना मिळालं की यांच्या 300 जणांना मिळतं, पण पितृसद्धाक पासून मिळतं. त्यांच्या मुलाला मिळतं, त्यांच्या पुतण्याला मिळतं, त्यांच्या पुतणीला मिळतं. असं करत एका माणसाला ओबीसी सर्टिफिकेट मिळालं कुणबी 300 जणांना मिळतं. तुम्ही म्हणताय काय की मातृसत्ताक द्या. या देशाचा कायदा ते मान्यच करत नाही ना. सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा फेटाळलं की या देशाची जी पद्धती आहे कुटुंब पद्धती ती पितृसत्ताक आहे. त्याला मिळणारे जे लाभ आहेत, त्याला मिळणारे अधिकार आहे ते पितृगुण येणार आहेत. आणि त्यामुळे हा टाय कसा संपायचा हा मोठा प्रश्न आहे. आता आणखीन एक मी तुम्हाला सांगून माझं बोलणं संपवतो. मी तर म्हणजे कार्यक्रमाला आलोय, त्या कार्यक्रमामध्ये मला उशीर होईल. तुम्ही अचानक आलात, नाही तर मी आणखीन लवकर आलो असतो. आता एक मोठा टाय निर्माण झाला. 4 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला अबकड करता येईल असा निर्णय दिला. तुम्ही पत्रकार आहात, माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही खूप अभ्यास करा, तुमची काही लायब्ररी डेव्हलप करा, तुमचं एक रिसर्च सेंटर डेव्हलप करा, तर प्रत्येक गोष्टीचा अन्वय अर्थ तुम्हाला लागेल. आता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला सुप्रीम कोर्टाने दिला अबकड करायला. अबकडचा अर्थ काय, तर त्या एका 13% एससी मध्ये किंवा एका 60% एसटी मध्ये सगळ्या एससी मधल्या जाती आल्या तर त्यातल्या 1-2च जाती त्याचा फायदा घेतात, बाकीचे खालीच राहतात 75 वर्षानंतर सुद्धा. मग जातीचे स्लॉट करायचे. त्या 6 जाती अ तुम्हाला 13 पैकी 3, यात 8 जाती ब तुम्हाला 13 पैकी 2, असं जातीच्या संख्येप्रमाणे मागासलेप्रमाणे करायचं. ते तज्ज्ञांनी करायला लागेल, पण हे करायला आजपर्यंत परवानगी नव्हती, ती सुप्रीम कोर्टाने दिली. ओबीसीचा अबगड करण्याची परवानगी ही 2 वर्षापूर्वीच रोहिणी कमिशनचा रिपोर्ट जो आलाय, जो अजून पब्लिश नाही झाला, त्यात केव्हाच ओबीसीचा अबगड करा म्हटलं. पुन्हा तेच 382चे 4 स्लॉट करायचे. ज्यांना सगळ्यात आतापर्यंत जास्त सवलती मिळाल्या ते ड मध्ये जाणार, त्यांना 2%, त्यांना 3%, तज्ञ ठरवतील. आता काय होईल की कुणबी एखाद्या अबकड मधल्या स्लॉट मध्ये जाईल विथ 50-60 कास्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खडकवासला धरणाची पाहणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडकवासला धरणाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की सध्या 21,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणावर जास्त लोड येतो, त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात लोकांना त्रास होऊ नये यासाठी पाटबंधारे विभाग समन्वयक साधून काम करीत आहे. नदीपात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण आवश्यक असून भविष्यात पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी सतर्क राहावे लागेल, असंही ते म्हटले. बाईट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. सोडलं नाही तर डॅमला देखील धोका होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आता मी त्यांना सांगितलं खाली कोऑर्डिनेशनने आपण काम करतो. आणखी पावसाळा आहे, त्यामुळे खाली ज्या लोकांना या पुराच्या पाण्यामुळे त्रास होतोय तो होऊ नये यासाठी सर्व टीम अतिशय कोऑर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम करते आहे. म्हणून आता फार कंट्रोलमध्ये आहे. तसंच पूर्ण पावसाळा जावा व्यवस्थित, लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. मी त्याला धन्यवाद देतो, कारण हे धरण म्हणजे खूप जुनं 1962 हे धरण आहे. ब्रिटिशकालीन धरण कुठलं 500 बरोबर. त्यानंतर आपल्या 1962 संगमनेरात 70 वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने खून. संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भीमाजी उणवणे
या 70 वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून करण्याची बाब उघडी झाली आहे. झोळे गावात घरच्या पडवीमध्ये रात्री जेवण करून साहेबराव उणवणे झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला आहे. साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धा ही घराबाहेर येताच आपले सासरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले तिला दिसले. त्यानंतर तिने आरडाओरडा केली. त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक याने तात्काळ या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ठुमणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे, पोलीस कॉन्स्टेबल अमित महाजन यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याबद्दल आधी काय माहिती आणि काय घटना? आज सकाळी साधारणपणे 6-6:30च्या दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील झोळे या गावामध्ये एक सिनियर सिटीजन वय वर्ष 77 साहेबराव भीमाजी उन्हावणे यांचा संशयास्पद रीतीमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आलेला होता. त्या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर तो एक प्रथमदर्शनी तरी खुनाचा प्रकार आहे असं दिसून येत आहे. त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण खुनाचा गुन्हा दाखल करत आहोत. आपली सर्व काही पोलीस टीम आहे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणची टीम, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम, तसेच वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. डॉग स्क्वॉड त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट एक्सपर्टने देखील भेटी दिलेल्या आहेत. आणि याबाबत जी काही गोपनीय माहिती आहे तसंच जे काही तांत्रिक पुरावे आपल्याला काही तपासामध्ये उपलब्ध होणार आहे त्या सर्व बाबींचा विचार करून हा खून नेमका कशासाठी झाला असेल किंवा त्यामागे कोण आहे, त्यातील आरोपी कोण आहे हे लवकरच आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत.